नमस्कार. पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटेल अशी आज रेसिपी आपण बघणार आहोत. तर ही रेसिपी आपण नागपुरी संत्र्यांपासून करणार आहोत. अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी आहे आणि कमीत कमी वेळात होणारी रेसिपी आहे. कमीत कमी मेहनतीत होणारी रेसिपी आहे. कशी करायची बघूयात. 4 संत्री घेतलेली आहे. मध्यम आकाराची ही संत्री आहेत. तर सगळ्यात पहिले आपल्याला संत्र्याचं साल काढून घ्यायचं आहे. एक एक करून 4ही संत्र्यांचा आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. तर हे या पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायचं आहे. बऱ्याच लोकांना ही रेसिपी माहीत असेल. त्यांनी जर खाल्ली असेल तर नक्की मला कमेंट करून कळवायचं. खूप खायला टेस्टी लागते. अगदी तोंडाला पाहिल्याबरोबर पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे. साल काढून आपलं झालेलं आहे आणि याचं हे पांढऱ्या रेषा जे आहेत ते आज सहज निघतात. काढून घ्यायचे आहेत पूर्ण. तर याप्रमाणे आपल्याला पूर्ण संत्र अगदी त्याचं पांढऱ्या रेषा काढून स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर याप्रमाणेच आपल्याला 4ही संत्री करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही, छान असं ते निघून येतं आणि पूर्ण काढून झालेलं आहे. तर याप्रमाणे काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि 4ही संत्री आपण अशीच काढून घेतो आहे. 4ही संत्र्यांचं साल आणि त्याच्या रेषा काढून झालेल्या आहेत. तर आता ही आपल्याला एक एक करून संत्र्याच्या फोडींपासून त्याचा आतला गर काढून घ्यायचा आहे. तर हे बघा, या पद्धतीने काढायचं आहे. बऱ्याच लोकांना हे काढता येत असेल. वरचं असं साल काढून घ्यायचं. स्किन म्हणतात त्याला, संत्र्याची बी काढून घ्यायची आणि अलगद हाताने आतला दाणेदार गर काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर हा गर या पद्धतीने आपल्याला पूर्ण संत्र्याचा गर काढून घ्यायचा आहे. अगदी सहज निघून येतो. अगदी 5 ते 7 मिनिटात होणारं काम आहे हे. पण पुन्हा एक आपण बघून घेऊया. प्रत्येक फोडीचं याप्रमाणे स्किन काढून घ्यायचं आणि बी पण काढून घ्यायची आणि त्यातला गर जमा करायचा आहे आपल्याला. तर हा दाणेदार गर आहे. खायला खूप टेस्टी असतो हाही. हे बघा, या पद्धतीने काढून घ्यायचं. तुमच्याकडे जर संत्री असतील तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. एक एक करून सगळ्या फोडींचा गर काढून घ्यायचा आहे. बी अगदी कमी असते. एखाद दुसरं बी निघतं यातनं. बघू शकता तुम्ही. तर या पद्धतीने आपल्याला पूर्ण गर काढून घ्यायचं आहे. खूप सोपी आहे. आणि हा पूर्ण गर आपण काढून घेतलेला आहे या पद्धतीने. तर यात आता आपल्याला काही अगदीच थोडे मसाले टाकायचे आहेत. अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटतं बघा. संत्री माझी गोड आहेत. ही मी संत्री आणलेली गोड आहेत. बरेचदा संत्री आंबट पण असतात. यात आपल्याला थोडंसं लाल मिरची पावडर घालायचं आहे. अगदी तिखट मिठाच्या डब्यात जो छोटासा चमचा असतो त्याने आपण घातलेला आहे 1 चमचा. मीठ घालायचं आहे. मीठ तुम्ही चवीनुसार घालू शकता. इथे मी 1 चमचा आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. अगदी छोट्या चमच्याने. हे बघा, एवढं मीठ घातलेलं आहे. काळं मीठ घालायचं आहे अगदी थोडंसं. तर अर्धा चमचा काळं मीठ घालते आहे. चाट मसाला घालायचा आहे. चाट मसाला नसेल तर तुम्ही जिरं पावडर पण घालू शकता. अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे. याशिवाय काहीही घालायचं नाही आहे. आणि हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर साखर घालणार आहोत आपण. साखर ही अशी पण घालू शकतो आपण. पण जर पिठी साखर करून घातली तर ती लवकर विरघळते. दाण्यांची साखर घातली तर थोडासा वेळ लागतो. संत्री गोड असल्यामुळे मी फक्त 1 चमचा पिठी साखर घातलेली आहे. तुम्ही संत्री कशी आहे त्यानुसार साखर घालायची. तर 1 चमचा साखर इथे मला पुरे आहे.
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आतपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. याप्रमाणे छान असा रंग आलेला आहे आणि खाण्यासाठी रेडी झालेला आहे. अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे. थोडीशी वरतून साखर घातलेली आहे आणि थोडंसं लाल मिरची पावडर घालायचं आपल्याला. तर ही डिश आपली तयार झालेली आहे. अतिशय भन्नाट टेस्ट असलेली ही डिश आहे. एकदा जर तुम्ही केली तर पुन्हा पुन्हा ही नक्की कराल तुम्ही. आणि बऱ्याच लोकांना ही डिश माहीतही असेल आहे. तर याप्रमाणे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझं चॅनल नवीन आहे आणि मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.